नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। नक्की ही अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला आयकॉन देखील प्रेस करून टाकायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ, योजना असतील, वेगवेगळ्या व्हिडिओ असतील, महत्त्वाचे अपडेट असतील ते आपल्याला पाहायला मिळतात। तर नक्कीच वेळोवेळी अपडेटसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात, कोणताही वेळ व्यर्थ न घालवता। तर पहा, लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिना संपायला अवघे 6 दिवस बाकी, लाडक्या बहिणीचा हप्ता केव्हा येणार? 6 नाही मित्रांनो, आज तारीख आहे 30 ऑगस्ट आणि शेवटचा एकच दिवस उरलेला आहे। परंतु जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो केव्हा येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट अपडेट म्हणजेच ऑगस्ट महिना संपायला आता फक्त एकच दिवस बाकी राहिलेला आहे आणि आता तरीही हप्ता जमा झालेला नाही आहे। त्यामुळे मागील काही महिन्यांप्रमाणे यावेळी हप्ता लांबीवर पडणार का, असा महिलांचा प्रश्न इथे निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो। तर पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते, हे तर आपल्याला माहीतच आहे। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना 1500 रुपयाचा हप्ता वेळोवेळी आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो। परंतु यावेळी 2 महिन्याचा जो हप्ता लांबीवर ठेवण्यात आलेला आहे, याच्या मागचे कारण काय आहे? मात्र ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे अद्याप महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे। त्यामुळे हा हप्ता कधी जमा होईल याची वाट आतुरतेने महिला पाहत आहेत आणि या संदर्भात सध्या विविध चर्चांना देखील उधाण आलेले आहे। पाहूयात आपण नक्की कशी आहे अपडेट, काय आहे अपडेट आणि हप्ता केव्हा येणार आहे। ऑगस्ट महिना संपायला फक्त एकच दिवस उरलेला आहे, तरीही हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे मागील काही महिन्यांप्रमाणे यावेळी हप्ता लांबीवर पडणार का, असा प्रश्न मोठ्या प्रमाणात महिलांना निर्माण झालेला आहे। आणि ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे काही लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की ऑगस्ट संपायच्या दरम्यान शेवटचा दिवशी 3000 रुपये म्हणजेच पुढच्या महिन्याचे आणि ह्या महिन्याचे एकत्र जमा होतील का, किंवा ह्या महिन्यातले 1500 रुपये जमा होतील का शेवटच्या अखेरीसपर्यंत, अशी देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी अनेकदा जर आपण पाहिला तर हप्ता जमा होण्यास विलंब झालेला आहे। जर महिन्याच्या अखेरीस पैसा जमा झाला नाही तर हा हप्ता पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अशा परिस्थितीत ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र जमा होतील का, असा देखील या ठिकाणी मोठा प्रश्न केलेला आहे। असाही प्रश्न महिलांकडून मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे। पहा, खूप महत्त्वाची अपडेट आहे। तर पहा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील कोणते कोणते प्रश्न कसे पडलेले आहेत तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। तर पहा पुढे, गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आपल्याला पाहायला मिळते की लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला जो आहे 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देखील देण्यात आलेले होते। मात्र काही अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे नंतर समोर आलेलं आहे। सध्या अशा महिलांची तपासणी देखील सुरूच आहे, ज्यामुळे हप्ता उशीर होऊ शकते किंवा उशीर झाला आहे, अशी देखील चर्चा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त महिला या अपात्र ठरलेल्या आहेत आणि यात 14,000 पुरुषांनी लाभ घेतल्याचे पुढे देखील आलेले आहे। याशिवाय 2289 सरकारी नोकरदार असून 2,32,000 संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी 1,10,065
वर्षांवरील महिला ज्या आहेत त्याने देखील 4 लाख, एका कुटुंबातील महिला आहेत 2.25 लाख 4 चाकी वाहन असलेल्या महिलांनी या देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. पहा लाडक्या बहिणींनो, तुमचा हप्ता लांबीवर येण्याची शक्यता आहे. कदाचित पुढच्या महिन्यात येऊ शकतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही जरूर देऊ. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.